काल जी अमानुषपणानं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला ना, त्याचा कोणत्या शब्दात निषेध करावा कळत नाही आहे. कारण इतकं क्रूरपणाचं सरकार असू शकतं हे पहिल्यांदाच बघितलं. इथून पाठीमागं थोडंसं काय वाटलं नाही, परंतु काल ज्यावेळेस लाठीचार्ज झाला ना विद्यार्थिनीवरती, तर ते खूप मनाला लागलं की महाराष्ट्रात जर विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गानं सरकार भाजपचं जगू देणार नसेल तर या सरकारचा माज उतरवला पाहिजे. कारण हे जर लोकशाही मार्गानं जर आंदोलन करून देणार नसले तर पोरांनी आणि विद्यार्थ्यांनी या देशातल्या जगायचं कसं, हा प्रश्न खूप मोठा आता उभा राहिला आहे. किती दिवस सहन करायचं? कारण हे आत्तापर्यंत सहन केलं की चाललं होतं आंदोलन, चाललं ठीक, पण तुम्ही पोरांना पाय मोडूच तर आणणार, विद्यार्थ्यांना, मुलींना, पोरांना त्या, म्हणजे किती मस्ती या सरकारला आली याच्यातून दिसतंय. त्यामुळं सगळ्यांनी साथ देणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सुद्धा उद्या बुधवारी 22 तारखेला मी सुद्धा उद्या सकाळी 9 वाजता इथून तर 11 वाजता आम्ही दिल्लीत पोहोचतोय. उद्या दिल्लीत आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. उपोषणला आपले सोनम सर बसले होते, त्यांनाही सोनम सरांना पाठिंबा देणं, देशातल्या आणि राज्यातल्या घराघरातल्या गावागावातल्या लोकांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. काल जी